चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। रविवार दिनांक 6 ऑक्टोबर 2024 रोजी उरण येथील JNPT टाउनशिप हॉल येथे शेतकरी कामगार पक्ष पदाधिकारी व पदनियुक्ती मेळावा पार पडला। शेतकरी कामगार पक्ष रायगड खजिनदार प्रीतम म्हात्रे यांचे नेतृत्व व कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत उरणमधील अनेक कार्यकर्त्यांनी जाहीर पक्ष प्रवेश केला। या सोहळ्याप्रसंगी माजी नगराध्यक्ष JM म्हात्रे, पनवेल पंचायत समिती माजी सभापती काशीनाथ पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायण शेठ घरत तसेच उरण पनवेल तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वप्रथम मी तमाम माझ्या शेतकरी कामगार पक्षाच्या बहादर कार्यकर्त्यांना लाल सलाम करतो, कारण केलेल्या कामाच्या जोरावरच शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेशकर्ते सर्व झालेले आहेत। हे काही कोणी पैसे देऊन किंवा आमिषे देऊन आणलेले नाही आहेत, स्वतःहून आलेले आहेत। त्यामुळे अशा या पक्षात काम करत असताना आणि आम्ही जे आमच्या नेत्यांचे विचार पुढे घेऊन चाललो आहे त्याच्यावर नक्कीच या प्रवेशकर्त्यांना विश्वास आहे, त्याच्यामुळेच ते प्रवेशकर्ते झालेले आहेत असं मला वाटतं। मी सांगू इच्छितो की उरण विधानसभा मतदारसंघ याच्यावर सुरुवातीपासून शेतकरी कामगार पक्षाचंच बलाढ्य आणि त्याच्यात वर्चस्व आहे। 2009 सालापासून बघाल तर आमदार विवेक पाटील साहेब हे सर्वप्रथम निवडून आले, त्याच्यानंतर 14ला निसटता पराभव झाला आणि 19ला कारण बँकेचं काढलं। आज बँकेचे 96.33% लोकांचे पैसे परत मिळालेले। त्याच्यामुळे हे किती कारणं आता काय उडवली केली तर त्याचा काही फरक पडणार नाही आणि महाविकास आघाडीचे नेते नक्कीच शेतकरी कामगार पक्षाला जसं मोठा भाऊ या रायगडमध्ये मानतात त्या पद्धतीनंच हा न्याय शेतकरी कामगार पक्षाला देतील असं मला वाटतं। पोस्टर बॉय म्हणणाऱ्यांना मी एकच सांगेन की हा पोस्टर बॉय नाही आहे, हा आमच्या शेतकरी कामगार पक्षाच्या आणि तरुण माझ्या सहकाऱ्यांच्या मनातला बॉय आहे, एवढं मी जरूर त्यांना सांगेन। दर्जा मिळाला एक मराठी माणूस म्हणून काय नक्कीच चांगली गोष्ट आहे आणि जे याच्या आधीच व्हायला पाहिजे होतं ते झालं, परंतु जी चांगली गोष्ट आहे आणि हा दर्जा मिळाल्याबद्दल देखील मी त्या सर्वांचं अभिनंदन करतो।